होणाऱ्या आईंनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का? आई आनंदी असेल, आई शांत असेल, आई प्रेमाने बाळाशी बोलत असेल, तर त्या भावनांचा परिणाम गर्भातील बाळावर खरोखर होतो का? काही लोक म्हणतात गर्भसंस्कार म्हणजे फक्त परंपरा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? आज विज्ञान देखील सांगतं की आईच्या शरीरातील हार्मोन्स थेट गर्भातील बाळावर परिणाम करतात. म्हणजेच आई आनंदी असेल तर एक प्रकारचे हार्मोन्स तयार होतात आणि आई तणावात असेल तर वेगळे हार्मोन्स तयार होतात आणि हे हार्मोन्स गर्भातील बाळापर्यंत पोहोचतात. म्हणून आजच्या या भागात आपण शांतपणे समजून घेणार आहोत गर्भसंस्कार आणि हार्मोन्स यांचा काय संबंध आहे. होणाऱ्या आईंनो, एक छोटीशी गोष्ट सांगतो. सायली नावाची एक महिला होती. ती पहिल्यांदाच आई होणार होती. सुरुवातीला ती खूप आनंदी होती, पण काही महिन्यानंतर तिला खूप चिंता वाटू लागली. कधी तिला भविष्याची चिंता वाटायची तर कधी डिलिव्हरीची भीती वाटायची. कधी कधी ती खूप तणावातही जायची. एक दिवस ती डॉक्टरांकडे गेली. तेव्हा डॉक्टरांनी तिला शांतपणे सांगितलं, सायली, तुझ्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत. कारण जेव्हा तू तणावात असतेस तेव्हा तुझ्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात आणि जेव्हा तू आनंदी असतेस तेव्हा शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. सायलीला हे ऐकून आश्चर्य वाटलं. तिला वाटलं, माझ्या भावनांचा बाळावर इतका परिणाम होऊ शकतो. होणाऱ्या आईंनो, आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात. जेव्हा आई आनंदी असते तेव्हा शरीरात तयार होतात सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, एंडॉर्फिन्स. हे हार्मोन्स आईला शांत आणि आनंदी ठेवतात आणि याचा सकारात्मक परिणाम गर्भातील बाळावर देखील होतो. पण जेव्हा आई खूप तणावात असते किंवा खूप चिंता करते तेव्हा शरीरात तयार होतो कॉर्टिसोल. हा तणावाचा हार्मोन आहे. जर तो खूप जास्त प्रमाणात तयार झाला तर आईच्या शरीरावर आणि बाळाच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच गर्भसंस्कारात आईच्या मनाला शांत ठेवण्यावर खूप भर दिला जातो. होणाऱ्या आईंनो, जेव्हा आई सकारात्मक विचार करते, आई चांगल्या कथा ऐकते, संगीत ऐकते, ध्यान करते, तेव्हा तिच्या शरीरात पॉझिटिव्ह हार्मोन्स वाढतात. यामुळे आईचा तणाव कमी होतो, झोप चांगली येते, रक्तप्रवाह सुधारतो आणि बाळाला अधिक ऑक्सिजन मिळतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आई आणि बाळामध्ये एक भावनिक बंध तयार होतो. कल्पना करा, आई शांतपणे बसली आहे. ती हळूच तिच्या पोटावर हात ठेवते आणि प्रेमाने म्हणते, माझ्या बाळा, तू सुरक्षित आहेस. त्या क्षणी आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन तयार होतो. हा हार्मोन प्रेम आणि जिव्हाळ्याचा हार्मोन म्हणून ओळखला जातो आणि तो हार्मोन गर्भातील बाळापर्यंत पोहोचतो. म्हणूनच म्हणतात, आईच्या भावना बाळाला जाणवतात. होणाऱ्या आईंनो, तुम्ही रोज काही सोप्या सवयी लावू शकता. उदाहरणार्थ, दररोज 10 मिनिटं ध्यान, शांत संगीत ऐकणे, प्रेरणादायी कथा ऐकणे, सकारात्मक विचार ठेवणे, निसर्गात थोडं फिरणे. या छोट्या सवयी आईच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवतात आणि त्यामुळे आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतात. म्हणूनच गर्भसंस्कार म्हणजे फक्त काही विधी किंवा परंपरा नाहीत. तो आईच्या मनाचा प्रवास आहे. आई जशी विचार करते, जसं वातावरण ती तयार करते, तसाच प्रभाव गर्भातील बाळावर पडतो. पण होणाऱ्या आईंनो, गर्भसंस्कारात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे गर्भावस्थेत आईने कोणते शब्द आणि विचार टाळले पाहिजे. कारण काही नकारात्मक भावना बाळाच्या मनावर परिणाम करू शकतात. पुढील भागात आपण ह्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणूनच अशा माहितीपूर्ण गर्भसंस्कार मालिकेसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढील भागात पुन्हा भेटूया.